नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पालकमंत्री जयकुमार गोरे हे कार्यक्रमाला थोडे उशिरा आले. गोरे आल्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीला विद्यापीठाच्या वतीनं मंत्री, आमदार आणि इतर मान्यवरांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या वतीनं अहिल्यादेवींची मूर्ती देऊन स्वागत करण्यात आले. स्वागत समारंभानंतर काही वेळातच रणजितसिंह मोहिते पाटील जागेवरून उठले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या कानात मोहिते पाटील यांनी काहीतरी सांगितले. त्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कानातही काहीतरी सांगितले. त्या दोघांची परवानगी घेऊन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी स्टेज सोडले. म्हणजेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांची एंट्री होताच अवघ्या 5 ते 7 मिनिटातच मोहिते पाटील यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला. रणजितसिंह कानात काय बोलले तर रणजितसिंह मोहिते पाटील हे चंद्रकांत पाटील आणि जयकुमार गोरे यांच्या कानात काय बोलले याची माहिती मिळू शकली नाही. तसेच ते कार्यक्रम सोडून लवकर का निघून गेले याबाबतचं कारण गुलदस्त्यात आहे. मात्र व्यासपीठावरील हालचाली पाहता मोहिते पाटील हे या दोघांची परवानगी घेऊन कार्यक्रमातून निघून गेल्याचे जाणवत होते. त्या घटनेची धास्ती दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे 29 मे गुरुवार रोजी सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या समोरच त्यांच्यावरील कारवाईबाबतचा प्रश्न बावनकुळेंना विचारण्यात आला होता. बावनकुळे उत्तर देत असताना आमदार मोहिते पाटील यांनी मान खाली घातली होती. त्या घटनेची धास्ती मोहिते पाटील यांनी घेतली की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळेच त्यांनी आज गोरे यांच्या एंट्रीनंतर अवघ्या काही मिनिटातच रणजितसिंह मोहिते पाटील कार्यक्रमातून बाहेर पडणे पसंत केले. त्यांनी हा निर्णय का घेतला याची कुजबूज कार्यक्रमस्थळी रंगली.